आवाज ताई, अजितदादांशी आपले निकटचे संबंध होते, काय सांगाल? अजितदादांना आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे. पवार कुटुंबियांची जवळीक असल्यामुळे, पण खरे संबंध राजकारणात आले जेव्हा कुपेकर साहेब वाढले. आणि मला अगदी आठवते की दादाही त्या दिवशी स्वतः अडचणीत होते, राजीनामा दिला होता. पण त्याची पर्वा न करता 7 वाजता जसलोकमध्ये हजर झाले जेव्हा माझ्या वडिलांच्या मृत्यूची त्यांना बातमी मिळाली. आणि सर्व व्यवस्था त्यांनी केली. आणि त्या क्षणापासून दादा आमच्या पाठीशी उभे राहिले. मध्ये पक्ष विभक्त झाला, आम्ही पवारसाहेबांच्यावर राहायचा निर्णय झाला, पण तरी अजितदादांच्यापासून त्यांच्याबद्दल वाटणारं प्रेम आणि आदर याचा किंचितही कमी झाला नाही. अगदीच मागच्या आठवड्यात दादांचा फोन आला मला की नंतर तुम्ही चांगला निर्णय घेतला आहे की दोन्ही पक्ष एकत्रित लढवण्याचा, आणि पूर्ण जिल्हा परिषदेची त्यांनी माहिती घेतली. तरी मला इतकं बरं वाटलं की 6 वर्षानंतर का होईना दादांचा आवाज कानावर पडला फोनवर. अगदी काल परवापर्यंत आम्ही दादांशी बोललो आणि त्यांनी मूलच्या सभेला येण्याचं मान्य केलं होतं. आम्ही सगळेच दादांच्या सभेची तयारी करत होतो आणि अचानक ही बातमी म्हणजे विश्वास न बसणारी. आज एक प्रचंड नुकसान आमच्या सर्वांचं झालं.